तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जसं आपण बघितलं की काल मी तुम्हाला बोललेलो की आज आपण असं लवकर कामाला जाणार आहे. तर मी 9 वाजताच निघालो कामाला. रात्री उशिरा मी पण 9 वाजता म्हणजे निघालो लवकर थोडंफार. म्हटलं बघूया ट्रिप लागते की नाही लागते. एक लागलेली सुद्धा पण कॅन्सल झाली. काय करणार, तर नशीब का नसतं तर काय पण होतं. पण जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर इथनं बघूया. आता पहिला जाऊन नाश्ता करतो, कारण मग परत आल्यानंतर जिम वगैरे ते करणार आहे. तर भूक तर लागली. सकाळ उठलो जाऊन काही खाल्लं नाही, तर पहिला जाऊन 2 इडली वगैरे खाऊया. तर चला जाऊन नाश्ता करतो. त्याला तोपर्यंत बघूया कुठली ट्रिप वगैरे लागते की नाही लागते. Hours later. तर नाश्ता वगैरे केला आपण आणि आपल्याला ट्रिप लागलेली नाश्ता करता करता मुंबई सेंट्रलची. तर एक्सेप्ट तर केली. मला दाखवतो डिस्टन्स 14 का 13 मिनटं पिकअपची. तर आधी कस्टमरला कॉल लावला, कन्फर्म केलं. म्हणलं सर एवढा टाईम मला लागलेला, चालेल का तुम्हाला? ठीक आहे या. तर त्यामुळे आता निघालो कस्टमरकडं. मग एवढं एकदा कन्फर्मेशन घेतलं का, तर कसं ट्रिप कॅन्सल न होण्याची शक्यता जास्त असते. असं नाही की बाबा कन्फर्मेशन घेतलं ट्रिप कॅन्सल होणारच नाही. कधी कधी कन्फर्मेशन घेऊन मग ट्रिप कॅन्सल होते, हे अनुभवलं आहे आम्ही. तर बघूया काय होतं. आता जाऊ कस्टमरच्या लोकेशन. शेवटची ट्रिप ड्रॉप केली इथं मुंबई सेंट्रलला. त्याचे आपल्याला 1700 रुपये भेटलेत. ठीक आहे, म्हणजे 1647 काहीतरी. आता रिटर्न पण जायचं आहे आणि आता रिटर्न जायला आपल्याला मला ऑफलाईन ट्रिप भेटली आहे प्रायव्हेटची, ज्यांना मी मध्ये सोडलेलं. तर म्हणजे माझ्या एक मित्राचे जरी हे आई वडील, तर त्याची फॅमिली, तर त्यांचा फोन आला होता त्यांना पिकअप करत 4 वाजता आणि ड्रॉप करायचं आहे. ड्रॉप करायचं आपलं पुण्याला रावेतला. तर त्यांना बोललो ठीक आहे, मी येतो 4 वाजेपर्यंत. तर बघूया काय होतं. आणि मी ऑनलाईन तर राहणार आहे, बघायचं मला रिटर्नची ट्रिप लागते की नाही लागते कधीपर्यंत, त्यावर आहे. तर आता बघू. पण एवढंच की आता 4 वाजता गेला, 5, 6, 7, 8 वाजेपर्यंत पोहोचलो. 9 वाजता मी जाऊ शकतो जिमला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. बघूया काय होते. तर अशा जर ट्रिपा भेटत असेल तर चालते. मग रात्रीचं जिमला गेलो तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मॉर्निंगच्या जागी एकच पडेल. फक्त एवढं की टाईम थोडा कमी भेटतो, कारण 10 वाजता जिम बंद होती. तर जाऊन फक्त म्हणजे 8 वाजता जरी पोहोचलो गेलो ना, मी 4, 5, 6, 7, 7:30पर्यंत आरामात मी ड्रॉप करेल. 4 वाजता निघालो ना आपण, तर 4, 5, 6, 7, 7:30पर्यंत ड्रॉप करेल. तर बघूया काय होतं. आता जाण्यावर डिपेंड आहे. आता जातो कस्टमरला इथनं पिकअप करतो. त्यांना ड्रॉप वगैरे केले. तर आता बघू सायनकडे जातो. सायनला CNG वगैरे भरून थांबतो. तोपर्यंत आपण आपल्या याच्यावर ऑनलाईन राहणार. बघूया रिटर्न ट्रिप लागते की नाही, वाचते की नाही ते तर बघूया. सकाळी तर मला म्हणजे पहिली ट्रिप लागली, कुठली लागली ती बघितली ना, ती कॅन्सल झाली. 1700 काहीतरी होती. त्यानंतर मग एक वसई विरारची लागली, पण मी एक्सेप्ट नाही केली. म्हणजे वसई विरारला कोण जाणार. त्यानंतर यांची लागली, यांना मुंबई सेंट्रलला ड्रॉप केलं. आणि कधी पण हे तुम्हाला सांगतो, मुंबई सेंट्रल झालं, लोकमान्य टिळक झालं आणि CST स्टेशन, असे जर रेल्वे स्टेशन आहे तिथं ड्रॉप करायला जाताना कधी पण आतमध्ये म्हणजे अंगावर व्हाईट शर्ट घाला. जर तुम्ही व्हाईट शर्ट नाही घाला ना, तर 500 रुपये ते फाईन आहे. पण हेच की मांडवली आपल्याला थोडंफार 100-200 तरी द्यावं लागतील. तोच आपल्याला लॉस होतो. मी कस्टमरला, मला फक्त मुंबई सेंट्रल आलं, मग काय स्टेशन का काय ते नव्हतं बघितलं. तर मी कस्टमरला बोललेलो की असं फोन आला म्हणजे तर मी हे बोलत होतो की जर म्हणजे असं विना व्हाईट शर्ट तुम्ही त्या जागी जाचाल तर 100% जे ट्रॅफिकवाले असतात. मी इतक्या वेळा अनुभवलं आहे ना, म्हणून मी तिथनं निघतानीच कस्टमर बोललो, सर मी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच सोडतो. तिथं सगळे टॅक्सीवाले वगैरे सगळे थांबलेले असतात. मी तिथे सोडेल तुम्हाला, कारण आधी गेलं ना मला फाईन नक्की 100% बसणार. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, स्टेशनकडे जाचाल तर व्हाईट शर्ट हा कंपल्सरी ठेवा. गाडी एक्स्ट्रा मी ठेवायचा अगोदर, पण मी नंतर एकदा जेव्हा आम्ही मध्ये झारखंडला गेलो ना, तेव्हा मी काढून ठेवलेला. त्यामुळं परत ठेवलाच नाही, मग कधी गरज लागलीच नाही. तर मी हेच बोलेल की बघा तुमच्या याच्याने काय होतं काय नाही. तर नेहमी एक बॅकअपसाठी ठेवत राहा. नाही तर गेला तर तुम्हाला फाईन पक्का आहे. ना तर कस्टमरला सांगा मी असं बाहेर सोडेल तुम्ही, हे असं काहीतरी करत जावं. आणि हे मी अनुभवले लोकमान्य टिळक, CST आणि आपलं मुंबई सेंट्रल. मी मुंबईत काम पण केले. मुंबईत मी माझ्या अंदाजे 3 ते 4 महिने काम केलं, म्हणून मला हे एक्सपिरियन्स आहे. मला माहिती आहे, मी प्रॉपर मुंबई म्हणून तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्हाला कुठं लवकर अडवणार नाही. बाकी जसं अडवलं, जसं कोणाला पैसे काढायचे समोरच्याला, तर तो विचार युनिफॉर्म कुठे हे ते विचारलं जातं. तसं आहे. तर ठीक आहे, त्याला आजची ट्रिप तर इथे झाली. आता जाऊया नंतर एक प्रायव्हेट जी ट्रिप आहे त्यांना पिकअप करूया. तर काय होतं बघूया. इथं बघता ना भाई सगळीकडे पोलीस थांबलेलेच असतात. आत्ता पण बघतो थांबलेले ते. काय बोलायचं, मुंबई आहे. मुंबईमध्ये तुम्हाला हर एक सिग्नल, जसं पुण्यामध्ये तितकं स्ट्रिक्ट नाही. पुण्यामध्ये त्याला आपण विदाऊट हेल्मेट फिरू शकतो, पण मुंबईमध्ये विदाऊट हेल्मेट कोणीही फिरू शकत नाही. जो फिरल दिवसभरात एक फायदा नक्की बसेल. की काय नाही, पण हेल्मेट घालणं पण एक सेफ्टी आहे. कारण मुंबईमध्ये रिक्षावाले प्लस बाईकवाले कधीही कुठूनही येतात, कधी सांगता येत नाही. ठीक आहे, तर त्यामुळं आपली सेफ्टी बघितलेली आपण बरीच आहे. तर ठीक आहे, चला आता सायनला, आणि मग जेव्हा पिकअप करायला आणि ड्रॉप करत तुम्हाला दाखवतो काय होतं.
तर मी चाललेलो इथं धारावीमध्ये आमच्या, तर मला बँड्रावरनं पडली रिटर्नची ट्रिप. म्हणजे लवकर आलं तर रिटर्नची ट्रिप पडू शकते. आपण त्याच्या मागे पण हे की बाबा ट्रिप एक्सेप्ट झाल्या तर ती कंप्लीट होते का कॅन्सल होते ते पण आपल्याला बघावं लागेल. काय मी तर म्हणजे एक्सेप्ट नाही केली, कारण मी तुम्हाला वाटतं व्हिडिओ ॲड करतो. मी मोबाईलवरून दुसऱ्या लगेच व्हिडिओ काढली. ही ट्रिप वाजलेली धायरीची, पण मी काय एक्सेप्ट नाही केली. काय करणार, मला नव्हतं, माझ्याकडे होती प्रायव्हेट ट्रिप बुकिंग, त्यामुळे मी एक्सेप्ट नाही केली. तर असं लवकर आला तर फायदा आहे कदाचित. ठीक आहे, अजून आपण म्हणजे आता मी अजून ऑनलाईन ठेवलं, म्हटलं जोपर्यंत निघतो तोपर्यंत ऑनलाईन ठेवा, बघायची ट्रिप वाजते की नाही वाजते काय होते, तर त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे जाता चेक करायचं फक्त किंवा ट्रिप रिटर्नच्या वाजतात की नाही वाजतात, लवकर येऊन काय फायदा आहे की नाही. जर लवकर येऊन पण मला रिटर्न एमटी जावं लागेल तर काय अर्थ नाही राहते ना, हा विषय. तर त्यामुळं बघ, आणि लवकर येतं राहिलं. काल तर मी 12-1 वाजता झोपलो, त्यानंतर मी सकाळी 8 वाजता गाडी काढली आहे. पण 8 पण नाही बोलेल, 9च्या आसपासच काढली आहे समजा. तर हे जरा टाळावं लागेल, म्हणजे परफेक्ट 7:30 ते 8 म्हणजे कामाला निघायचं असं ठरवावं लागेल. तर म्हणजे कसं लवकर आपण इथं पोचू. इथं पोचलं मग इथनं 6-7च्या अगोदर पोचलं तरी मला खूप आहे, मग सगळी कामं मी करू शकतो. तर बघूया काय होतं. आता जाऊया मी चाललो आहे जे प्रायव्हेट ट्रिप ते पिकअप करायला, त्यांना पिकअप करूया आणि मग ड्रॉप करून डायरेक्ट आपलं घरी. त्यांना 4चा टायमिंग तर मी दिला. 4 म्हणजे आता रावेतला ड्रॉप करायचं, 4, 5, 6, 7 म्हणजे 3 तास तर लय झाले. तर 7-7:30 पर्यंत ड्रॉप होऊन जाईल मला असं वाटतंय. तर बघूया काय होतं. एक्सप्रेसला ट्रॅफिक आहे की नाही. एक्सप्रेसला ट्रॅफिक तर होतं येत नाही, तर मी आपल्या हे ओल्ड हायवे मारून आपलं निघून जायचं, आपल्याला माहिती आहे म्हणून. तर बघूया काय होतंय. अजून एक ट्रिप आली ही लोणावळ्याची, पण नाही जायचं. एक काम करून मी ऑफलाईन जातो, कारण जास्त पण एक्सपेक्टेशन रेट खराब नाही करायचं आहे मला. तर जाऊ द्या. आपल्याला म्हणजे मग अशी काल ती इथली डायरीची आणि आता आली ती लोणावळ्याची. तर 2 ट्रिप म्हणजे एक आहे की लवकर आला तर फायदा आहे बाई, रिटर्नची ट्रिप लागू शकतात. तर उद्यापासून अजून म्हणजे आता फ्रायडे, उद्या शनिवारी, रविवारी अजून हे 2 दिवस पण फॉलोअप घेऊन बघूया काय होते. लवकर आल्याने फायदा होत असेल तर मंडेला 1 तारखेपासून आपण हाच रुटीन कंटिन्यू ठेवूया. सॉरी, मंडेला 2 तारीख आहे, 2 तारखेपासून सेम रुटीन आपण ठेवूया. तर बघूया काय होते. तर आलो आपण लोकेशनवर, वाट बघूया थोडी वेळ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली दुसरी ट्रिप पण म्हणजे रिटर्नची ट्रिप झाली आहे कंप्लीट. जी प्रायव्हेट होती, मी तुम्हाला बोललो की प्रायव्हेट ट्रिप आहे. तर त्यांना ट्रॅव्हलला ड्रॉप केले. आता म्हणजे मी पण घरी गेलो वगैरे, घरी बसलो वगैरे आलो. आता आपले रिलेटिव्ह आहे त्यामुळं तर झाले, ही ट्रिप कंप्लीट झाली. आता आपण चाललो घरी. आपण म्हणजे आता 9:12 झालेत. तर करेक्ट 9:12 आपण म्हणजे आता म्हणजे मला ते 9:30ला घरी पोचू. म्हणजे हेच समजा आपले गेले 12 तास. म्हणजे सकाळी 9 वाजता आपण निघलेलो घरातनं. पण हेच की प्रायव्हेट आपण तिथनं 5 वाजता घरातनं निघालो, त्यामुळे आपल्याला लेट झाला यायला. आणि मध्ये आम्ही लोणावळ्याला थांबलेलो, पण येताना मी ओल्ड हायवेनेच आलो, कारण एक्सप्रेसला जाम होता. म्हणून म्हटलं चला आपलं ओल्ड हायवेने जाऊया. तर हीच गोष्ट, त्यामुळे थोडाफार टाईम पुढापाठी झाला. तर रिटर्नची ट्रिप तर जशी आपल्याला लागलेली, असं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये अगोदर. तर लवकर जाण्यामध्ये हाय फायदा. फक्त आता जरा मला आज तर जरा जाऊ दे, वर खाली झालं म्हणून जिमचा टायमिंग शेड्यूल वर खाली झाला. पण माझा एक अंदाज असा असेल की मी जर जातोय मुंबईला लवकर, म्हणजे आता 9 वाजता निघलेलो, कारण आपण रात्री 12 वाजता उशिरा गेलो. आज तर आपण लवकर चाललोय, तर उद्या 100% लवकर मी निघायचा ट्राय करेन. म्हणजे 7:30 वाजता समजा आपण 7:30 ते 8 पर्यंत आपण निघू. आता 9:30 वाजले, भावाला 9:30 वाजेपर्यंत कामाला जा बोलणार आहे. तो 9:30ला गेला की उद्या मग तो 8 वाजेपर्यंत तरी येईल, 8-8:30 पर्यंत. 8-8:30ला 8 वाजता आपण माझं नियोजन आहे की कामाला निघायचं. म्हणजे 8 वाजता निघल्यावर कसं जर ट्रिप लवकर भेटली तर 8 वाजता आपला नाश्ता पहिलं करून, ट्रिप जर पहिली भेटली तर पहिलं 12-1-12:30 पर्यंत ड्रॉप होऊन जाईल. 12-12:30 पर्यंत, 12:30 लयच झाले तरी. जर समजा 8 ते 8:30 मध्ये ट्रिप भेटली तर 9:30, 10:30, 11 पकडून चाला. कधी कधी काही कस्टमर थांबतात फूड कोर्टला, तर त्यामुळं थोडा टाईम जाऊ शकतो. तर तो एक टाईम पकडून चला. मग तिथनं ड्रॉप केली तर नंतर परत दुपारी 4च्या अगोदर आपल्या ट्रिप जर लागली, ठीक आहे, 4च्या अगोदर लागली म्हणजे 3ला जरी लागणार, 4, 5, 6, 7, 4, 5, 6, 7 म्हणजे 3 ते 4 तासामध्ये आपण जरी आलो पुण्यामध्ये, तरी 7 ते 7:30 पर्यंत माझी असं प्रयत्न असेल की पुण्यात यावं. जर 7-7:30 पर्यंत आपण पुण्यात आलो ना, आपली सगळी कामं टाईमनुसार आणि व्यवस्थित होतात. ठीक आहे, तर माझा बघूया आता काय होतंय. सध्या आजचा दिवस आपला चांगला गेलाय. तर हेच जर असं अजून 3 दिवस ट्राय करणार आहे मी. म्हणून मी जे डेली टार्गेट आहे त्यामध्ये हे काउंट नाही करते, कारण आम्ही ट्रायल घेतो 3 दिवसाचा, कारण माझा शेड्यूल पण जुळला पाहिजे.
आता भाऊ नाईटला आता लवकर जाईल तर त्याची अर्निंग अगोदर कशी होत होती आणि आता कशी, त्याला काय चेंजेस वाटतात का ते बघावे लागतील. कारण जर त्याच्या ह्याच्यामध्ये पण जरी वर खाली झालं अर्निंगमध्ये तर दोघांचं टार्गेट कंप्लीट नाही होणार. म्हणजे एकाचं टार्गेट कंप्लीट होईल, एकाचं नाही होणार. तर असं पण व्हायला नको. त्यामुळं हे ट्रायल दिवसच चाललेत. तर बघूया काय होतंय. आता भाऊ तर त्याला सध्या जेवण करत होतो बोला 9:30 वाजेपर्यंत किंवा 9:45 वाजेपर्यंत होतो रेडी. म्हणजे तो जाईल. त्याला हेच अगोदर तो 12 साडेबाराला जायचा किंवा 11:30 12पर्यंत. आता लवकर जाईल कामावर. आणि लवकर गेला तर या टायमिंगला कसं कंटिन्यू ट्रिप पण असतातच. तर बघूया काय होतं. आता ट्रिपवरच डिपेंड आहे. जाऊया. आता आलो CNG भरायला, CNG भरतो आणि मग निघा डायरेक्ट घरी.